नमस्कार. बिल्व किंवा बेलफळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा वृक्ष सर्वांच्या परिचयाचा आहे. याची उत्पत्ती सर्व भारतभर होते. त्यामुळे उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून सहज उपलब्ध असलेला हा वृक्ष आहे. विशेषतः देवादिदेव महादेवाला हा प्रिय असलेला वृक्ष आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना हे माहीत आहे की महादेवाला बिल्वपत्र नेहमी वाहिली जातात किंवा बिल्वफळ नेहमी अर्पण केले जाते. म्हणून त्याची उपलब्धता पानांची हवी असेल तर कुठल्याही महादेवाच्या मंदिरात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अर्पण केलेली पत्र आपल्याला मिळू शकतात. त्याचा उपयोग औषधामध्ये करता येणं शक्य आहे. त्याचा रस काढून तो पोटामध्ये घेता येऊ शकतो. म्हणजेच उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून हा वृक्ष किंवा त्याच्या औषधी उपयोगासाठी सहजपणे उपलब्ध होणारा आहे. याचे पिकलेले फळ विशेषतः वापरले जात नाही, कारण ते दोषकारक आहे. त्यामुळे नेहमीच अपक्व फळ आणि पत्र, साल, मूळ हे वापरले जातात. आणि म्हणून वापरताना पक्व फलाचा उपयोग करायचाच नाही असं निश्चित केलं तरी काहीही हरकत नाही. या बिल्वाचे काही गुणधर्म सांगितलेले आहेत. यामध्ये प्राधान्याने हा वृक्ष असून कफवातक नाशक आहे, संग्राही, मूत्रसंग्रहणीय अशा प्रकारची वर्णन केलेली आहेत. मूळ व्याधीच्या रुग्णांमध्ये याचा विशेष उपयोग होतो. त्याचं एक त्यासाठी स्थान आहे. या अनुषंगाने त्याचा उपयोग विविध रोगामध्ये केला जातो. याचा गंध किंवा वास हा हृदयाला आनंद देणारा आणि हृदयाला प्रिय असतो. म्हणून याचा उपयोग हृदयरोगामध्ये सहजपणे होऊ शकतो. ग्राही गुणामुळे हा अधिक मूत्रप्रवृत्तीवर काम करतो. यामुळे मूत्रप्रवृत्ती कमी होते. त्यामुळे प्रमेह किंवा व्यवहारामध्ये ज्याला डायबिटीस असं म्हणतात त्यांच्यासाठी हा उपयुक्त असा आहे. याच्या पानांचा रस घेतला तर त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक लोक त्याचा उपयोग करतात. प्रमेह ज्याला व्यवहारात डायबिटीस असं म्हणतात आणि हृदरोग हे अनेक वेळा एकाच व्यक्तीच्या ठिकाणी सापडत असतात. अशा व्यक्तींना या बिल्वाचा अधिक चांगला उपयोग निश्चितपणे होतो. याशिवाय अर्श म्हणजे मूळव्याध जर असेल तर मूळव्याधीचे हे चांगले औषध आहे आणि त्याच्या दीपक कर्मामुळे अग्निदीपन होऊन हे विशेष कर्म घडून येतं. ज्यांना संग्रहणी किंवा ग्रहणी नावाचा विकार आहे आणि ज्यांना बराच वेळा मलप्रवृत्तीला जावे लागते, यासाठी म्हणून बिल्वाचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने जर वर्णन केलेले वरील व्याधी असतील तर त्यावेळी त्याचा अधिक चांगला उपयोग होतो. आरोग्याचे शास्त्र आयुर्वेद हे भारतीय तत्वज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे भारतीय तत्वज्ञानातील ज्योतिषशास्त्राचा आयुर्वेदावर निश्चितपणे प्रभाव आहे. त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर कन्या आणि तुला राशीसाठी बिल्व हे अतिशय उपयुक्त आहे. आणि म्हणून बिल्व हे वर वर्णन केलेले जे व्याधी आहेत आणि ज्यांची रास ही तुला किंवा कन्या असेल तर त्याचा अधिक चांगला उपयोग होणार हे निश्चित आहे. याशिवाय कन्या आणि तुला राशीमध्ये जर चित्रा नक्षत्र असेल तर अधिकच चांगला उपयोग होऊ शकतो. कारण चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून बिल्वाचा उल्लेख आहे. म्हणून चित्रा नक्षत्र, कन्या राशी किंवा तुला राशी असेल आणि त्यांना जर वरील विकार होणार असतील तर या सगळ्या विकारावरती हे बिल्व अधिक चांगले उपयोगी पडू शकतं हे निश्चितपणे आहे. धन्यवाद.